हॅलो फ्रेंड्स, मी सुवर्णा. तर आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत छान अशी ब्लाऊज डिझाईन शेअर करणार आहे. त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर सर्वात आधी तुम्ही जो कोणता ब्लाऊज शिलाई करत असणार त्या ब्लाऊजच्या साईजनुसार ब्लाऊजची पूर्ण उंची, मुंडा, शोल्डर हे माप टाकून पूर्ण अस्तर कट करून घ्यायचं आहे. तर बघा, शोल्डर घेतलेला आहे 5 इंच, मुंडा आहे 6.25 इंच. तर हा आहे 34 साईजचा ब्लाऊज. त्याच्यानंतर गळा ओपन करून घेतलेला आहे 2 इंचावरती. त्याच्यानंतर मग तुम्ही तुमच्या आवडीनुसार गळ्याची उंची घेऊ शकतात, 8 इंच, 9 इंच किंवा 10 इंच. तर इथं मी गळ्याची जी काही खोली आहे ती 9.5 इंच इतकी घेतलेली आहे. त्याच्यानंतर मग खालच्या बाजूला 3 इंचावरती किंवा 3.5 इंचावरती अशा पद्धतीने सरळ रेष ओढून घ्यायची. तर बघा, इथं मी 3-3.5 इंच घेतलेली आहे. वरच्या बाजूला आपण जे काही 2 इंचावरती गळा ओपन केलेला आहे तिथून आपल्याला सरळ रेष ओढून घ्यायची. अशा पद्धतीने तिरकस रेष ओढून घ्यायची. त्याच्यानंतर खालच्या बाजूकडून 2 इंच किंवा मग 1.5 इंच अंतर घेतलं किंवा 2.25 इंच घेतलं तरी देखील चालेल. 2 इंचावरती पॉईंट देऊन घेतला आणि त्याच्यापासून इकडच्या साईडला आपल्याला 1.25 इंच किंवा 1 इंच इतकं अंतर अशा पद्धतीने मोजून घ्यायचं. आणि इथून आपल्याला अशा पद्धतीने गोल शेप देऊन घ्यायचा आहे, थोडा गोल घ्यायचा आहे आणि वरती पुन्हा मग सरळ करून घ्यायचा. त्याच्यानंतर खालच्या बाजूला सुद्धा आपल्याला गोल आकार देऊन घ्यायचा आणि ह्या पद्धतीने जो काही गळ्याचा आकार आहे तो आपल्याला खडूने आखून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मग पेपर कॅनव्हास घेतलेला आहे आणि पेपर कॅनव्हास आपण जी काही गळ्याची लांबी रुंदी घेतलेली आहे त्याच्यापासून 1-1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि पेपर कॅनव्हासमध्ये आपल्याला अस्तर हा बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचा. पिन वगैरे लावून घ्यायची किंवा असाच ठेवला तरी चालेल, परंतु मग इकडे तिकडे होता कामा नये ही काळजी घ्यायची. तर बघा, मी पेनच्या साहाय्याने किंवा स्केच पेनच्या साहाय्याने आपण इथं आखून घ्यायचं. तरीसुद्धा मी गळ्याची जी काही रुंदी आहे ती चेक करून घेतली. ह्या पद्धतीने पेपर कॅनव्हासवरती मी पेनच्या साहाय्याने जो काही खालच्या बाजूला गळा आहे तो डार्क करून घेतला आणि दोघंही बाजूला सेमच पद्धतीने आपल्याला गळा डार्क करून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे अस्तर एक्स्ट्रा असेल तर हा तुम्ही इथं पॅच तयार करून घ्यायचा आहे किंवा मग अस्तरवरती डायरेक्ट चिपकवून घेतला तरीसुद्धा चालेल. तर माझ्याकडे अस्तर कमी असल्यामुळे मी डायरेक्ट जो काही पेपर कॅनव्हास आहे पॅच न तयार करता मी डायरेक्ट अस्तरवरती इस्त्रीच्या साहाय्याने चिपकवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर मग ब्लाऊज पीस आपल्याला उलट बाजूने ठेवायचा आहे, म्हणजे तो आपल्याला इथं गळ्यावरती कमरेच्या साईडला शिलाई करून आणि अस्तर पलटवून घ्यायचं आहे. म्हणून मग आपल्याला इथं उलट दिशेने ठेवायचं आहे. तर ह्या पद्धतीने पिना वगैरे लावून घेतल्या आणि बरोबर अशा पद्धतीने शिलाई करून घेत आहे. जर तुम्ही गळ्याच्या मध्य सेंटरवरती आधी शिलाई करून आणि मग सर्व बाजूंनी शिलाई केली तरी देखील चालेल किंवा मग ह्या पद्धतीने पिना लावून आणि बरोबर अस्तर हा चेक करत किंवा ॲडजस्ट करत शिलाई करून घ्यायची आहे. तर मी अशा पद्धतीने बरोबर दोघंही हातांनी पकडत शिलाई करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मग कमरेच्या साईडला सुद्धा आपल्याला शिलाई करून घ्यायची. नंतर मग अस्तर हा बरोबर अशा पद्धतीने ॲडजस्ट करून घ्यायचा आणि कमरेच्या साईडला शिलाई करून घ्यायची. शिलाई झाल्यानंतर खालच्या बाजूचा एक्स्ट्राचा कपडा कट करून घेतला, 1-2 कट मारून घेतले आणि त्याच्यानंतर मग बघा, पेपर कॅनव्हास जी काही शिलाई आहे तिच्या बाजूला जो काही एक्स्ट्राचा पेपर कॅनव्हास आहे तो मी थोडा कट करून घेतला. नंतर मग गळ्याच्या आतील भाग आहे आपण जिथं शिलाई करून घेतली त्याच्या 1.5 इंच अंतरावरती अशा पद्धतीने पूर्ण कट करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मग पूर्ण गळ्याला छोटे छोटे कट मारून घ्यायचे. जे काही कोणे आहेत त्यांना सरळ रेषेत कट मारून घ्यायचा. ह्या पद्धतीने पूर्ण गळ्याला मी छोटे छोटे कट मारून घेतले. शिलाईला कट जाणार नाही ही सुद्धा काळजी घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला अशा पद्धतीने अस्तर पलटवून घ्यायचं आहे आणि बरोबर सेट करून घ्यायचा. नंतर मग आपल्याला 1 दाब इतकं अंतर सोडत गळ्याच्या सर्व बाजूंनी शिलाई करून घ्यायची.
ह्या पद्धतीने पूर्ण गळ्याच्या सर्व बाजूंनी शिलाई करून घेतली आणि त्याच्यानंतर मग जो काही अस्तर आहे त्याच्यासुद्धा सर्व बाजूंनी आपल्याला शिलाई करून घ्यायची आणि नंतर मग जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो पूर्ण आपल्याला कट करून घ्यायचा आणि हा पार्ट आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे। एक हात आपल्याला बरोबर अस्तरवरती ठेवायचा जेणेकरून आतमध्ये घोळ वगैरे होणार नाही, ही काळजी घ्यायची। तर बघा अशा पद्धतीने पूर्ण कपडा मी कट करून पार्ट हा रेडी करून घेतला। त्याच्यानंतर मागच्या साईडला आपण जे काही 2 टक्स देत असतो दोघंही टक्स देऊन घ्यायचे आहेत। नंतर मग हा पार्ट बाजूला ठेवला आणि त्याच्यानंतर आपल्याला डिझाईन तयार करून घ्यायची आहे। तर हा आहे साडीचा कपडा, त्याची रुंदी बघा 4 इंच आहे, 3 इंच घेतली तरी देखील चालेल, परंतु मग मी 4 इंच घेतली आणि अर्धा ते पाऊण इंचावरती शिलाई करून घेतली। नंतर एक्स्ट्राचा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने एक्स्ट्राचा कपडा मी पूर्ण कट करून घेतला आणि पूर्ण एका दिशेने आपल्याला अर्धा इंचाच्या किंवा मग पाव इंचाच्या प्लेटा मारून घ्यायच्या आहेत। तर बघा एखाद्या वस्तूच्या साहाय्याने किंवा मग आपल्या दोघंही हातांच्या साहाय्याने आपल्याला प्लेटा घ्यायच्या आहेत। तर एकसारख्या अर्धा इंचाच्या किंवा मग पाव इंचाच्या घेतल्या तरीही चालेल। ह्या पद्धतीने पूर्ण जी काही पट्टी घेतलेली आहे तिच्यावरती मी प्लेटा मारून घेतल्या। नंतर मग जो काही गळा आहे त्याला सर्वात आधी ह्या पद्धतीने आपल्याला लेस लावून घ्यायची आहे। जिथं जो काही कोना आहे तिथं आपल्याला फक्त दाब उचलायचा आहे, सुई ही आतमध्येच ठेवायची आहे जेणेकरून आपण जी काही लेस लावत आहोत तिचा आकार वगैरे चुकणार नाही, अगदी परफेक्ट येईल। तिच्यावरती आपल्याला लगेचच डबल शिलाई मारून घ्यायची। नंतर मग 1 इंच अंतर ह्या पद्धतीने मोजून घ्यायचं आहे। जेवढा का हा गोल गळा आहे त्याच्यावरती 1-1 इंच अंतर मोजून आणि ह्या पद्धतीने खडूने आपल्याला सर्वात आधी आखून घ्यायचं। नंतर मग आपण जी काही गळ्याला लेस लावलेली आहे तिच्यापासून सुद्धा 1 इंच अंतर बरोबर लक्षात ठेवायचं किंवा मग खडूने तिथं सुद्धा आखून घेतलं तरीही चालेल आणि ह्या पद्धतीने तिथं सुद्धा 1 इंच अंतरावरती लेस लावून जिथं आपण खालच्या बाजूला खडूने आखून घेतलं तिथून कट करून पुन्हा तिच्यावरती डबल शिलाई टाकून घ्यायची। दुसऱ्या बाजूला सुद्धा सेमच पद्धतीने आपल्याला लेस लावून घ्यायची 1 इंच अंतरावरती आणि तिच्यावरती सुद्धा डबल शिलाई ही टाकून घ्यायची। नंतर मग जी काही आपण कपड्यापासून फ्रिल तयार करून घेतलेली आहे ती बरोबर ह्या पद्धतीने ठेवायची। सर्वात आधी ह्या पद्धतीने आडवी शिलाई टाकून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग जेवढा आपण खडूने आखून घेतलेला आहे त्याच्यावरती बरोबर हळूवारपणे आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे। ज्या काही प्लेटा आहेत त्या दाबमध्ये दाबल्या वगैरे जाणार नाही ही सुद्धा काळजी घ्यायची। एक्स्ट्राची आहे ती कट केली, त्याच्यानंतर मग शिलाई टाकून झाल्यानंतर जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेतला आणि पुन्हा मग जी काही लेस आहे वरती लावलेली लेस आहे तीच लेस मी इथं लावून घेत आहे। नंतर मग मध्य सेंटरवरती तुम्ही खालच्या बाजूला फ्लावर्स वगैरे लावू शकतात किंवा कमरेला लेस वगैरे लावू शकतात। फायनली मग आपली ब्लाऊज डिझाईन इथं तयार झालेली आहे। तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही साधी सोपी डिझाईन तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा। अगदी कमी वेळेत आणि साडीच्या किंवा मग ब्लाऊजच्या कपड्यापासून आपण छान ही डिझाईन अशा पद्धतीने तयार करू शकतो आणि लटकन्स वगैरे लावून मग फायनल अशा पद्धतीने ब्लाऊजचा लुक आलेला आहे।